नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे रवा इडली। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, नंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे, इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, इथे सोडा घेतलेला आहे खाण्याचा, चवीपुरतं मीठ आहे आणि हे बदाम घेतलेले आहेत। आता आपण एका बाउलमध्ये हा रवा टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यात हे अर्धी वाटी दही मिक्स करायचं। हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं चमच्यानं। हे मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकायचं, एकदम सगळं टाकायचं नाही पाणी त्याच्यामध्ये। हे सगळं परत मिक्स करून घेऊया। आता हे पाणी याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकूया, चवीपुरतं मीठ टाकायचं। इथं मी सैंधव मीठ घेतलेलं आहे, तुम्ही आपलं साधं मीठ टाकलं तरी चालेल। हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। आता पाणी टाकून परत हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवायचं। हे तेल 4 साच्यामध्ये टाकून घ्यायचं, नंतर हे तेल पसरायचं। हे तेल लावल्यामुळे इडलीचं पीठ या साच्याला चिकटणार नाही। आता मी याच्यामध्ये बदाम ठेवत आहे, बदाम सजावटीसाठी ठेवत आहे मी। नंतर त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं प्रत्येक साच्यामध्ये। जास्त पीठ टाकायचं नाही, थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे इडली चांगली फुगेल। आता मी इथे इडलीचं भांडं गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे। आता त्या भांड्यामध्ये हे इडलीचा साचा ठेवून द्यायचा आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि 10 मिनिटामध्ये ही इडली त्या वाफेवरती शिजून तयार होईल। अशा प्रकारे इडली बनवून तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा ही इडली घरामध्ये करून बघा, तुम्हाला देखील आवडेल। ज्यावेळी आपल्याकडे घरामध्ये डाळ तांदूळ भिजवलेलं नसतं, इडलीसाठी पीठ नसतं, त्यावेळेला कमी वेळामध्ये आपण ही रवा इडली बनवू शकतो आणि वेळसुद्धा वाचतो आणि खायलासुद्धा आपल्याला चांगली इडली मिळते। तेव्हा तुम्ही सुद्धा ही इडली करून बघा, तुमचा वेळ वाचेल आणि कमी वेळामध्ये तुम्हाला इडलीसुद्धा खायला मिळेल। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।